विभागली होती। प्रत्येक राज्य संस्थानिक स्वतंत्र 50-55 लाख की आबादी के नागपुर शहर के अंदर में किसी खासदार को, किसी मंत्री को, किसी संतरी को, किसी कारपोरेटर को, किसी मेयर को नाही किंवा नुसते संस्थानिक जोडून ही आदेश तयार होत नाही। तुमच्या विचारानं, तुमच्या कृतीनं एक समान ध्येयासाठी आलेले लोक ज्यावेळेस होतात तेव्हा देश ही संकल्पना साकारली जाते। मग अशा देशाची घटना तयार करणं हे साधं काम नव्हतं, कारण प्रत्येक प्रांताचे नियम वेगळे होते। आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं असेल तर आपल्या जमीनविषयक कायदे हैदराबाद संस्थानाचे वेगळे होते, जे मराठवाड्यासाठी लागू होते। आपल्या इथे सीपी अँड बेरारचे ऍक्टचा लागू होता, तर मुंबईमध्ये मुंबई प्रांताचा कायदा चालू होता। सांगायचा उद्देश की हे तीन कायदे एकत्र आणून शासनाने 1966 ला जमीन महसूल अधिनियम तयार केला। म्हणजे प्रत्येक संस्थानिकाचे, प्रत्येक राज्याचे नियम वेगवेगळ्या बाबतीत वेगळे होते। या सर्व नियमांना, त्यांच्या चालीरीतींना एकसंघ बांधून घटना निर्मिती करणं हे खूप मोठी अवघड प्रक्रिया होती। यामध्ये घटनाची मसुदा समिती होती, यांचं योगदान यामध्ये खूप आहे। प्रत्येक विचारवंतांचं योगदान आहे। त्यातल्या मसुदा समितीचे जे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते आदरणीय डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी अत्यंत सामाजिक संवेदनशीलता ठेवून या घटनेमध्ये सर्व वर्गांचं प्रतिनिधित्व कसं राहील आणि या घटनेमध्ये फक्त तत्कालीन नियमांचाच विचार केला नाही, तर भावी आयुष्यामध्ये किंवा भावी पिढीमध्ये जे काही बदल होतील त्या बदलांना अनुषंगिक बदल करता येण्या इतपत लवचिकता आपल्या घटनेमध्ये ठेवलेली आहे। बऱ्याच घरामध्ये नियम असतो, मोठ्या माणसाचा नियम तोडायचा नाही। त्यांच्या घरची घटना तशी असते, सासऱ्याचा नियम सुनेने तोडायचा नाही किंवा सुनेचा सोडायचा नाही। तशा जगामध्ये इतर काही घटना आहेत, अत्यंत ताठर आहेत। किती बदल झाला तर त्या घटना बदलत नाहीत। तर काही घटना ह्या अत्यंत लवचिक आहेत, त्या प्रत्येक संघर्षानंतर ती घटना लवचिक बनते। परंतु आपली घटना एवढी लवचिकी नाही आणि तेवढी ताठरही नाही। बदलणाऱ्या जगाचं, बदलणाऱ्या समाजाचं, येणाऱ्या युवा पिढीचं प्रतिबिंब त्यामध्ये उमटतं। आवश्यकतेनुसार ती लवचिकी आहे आणि प्रत्येक वर्गाला त्याचा विकास करण्यासाठी त्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत। त्यातले मार्गदर्शक तत्वे जरी त्यांनी बंधनकारक केली नसली तरी प्रत्येक राज्याला, शासनाला ते अत्यंत मार्गदर्शक आहेत आणि आपण जे काही कल्याणकारी योजना राबवतो ते मार्गदर्शक तत्वांच्या आधारे राबवतो। म्हणून ह्या घटनेमध्ये जसे नियम आहेत तसे मार्गदर्शक तत्व आहेत, तसेच तुम्हाला दिलेले अधिकार आहेत। नंतर आपण त्यामध्ये मार्गदर्शक काही मूलभूत कर्तव्ये सुद्धा त्यामध्ये घातलेली आहेत। आपल्याला घटनेची अंमलबजावणी शासन निश्चितपणे चांगल्या प्रकारे आपल्या इथे होत आहे, कारण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जगाच्या पाठीवर असा कोणताही देश नाही जिथं एवढी परिपक्व लोकशाही आहे। आपल्याला माहिती आहे, देशात स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये हुकुमशाहीचं थैमान अजूनही आहे। आपल्यापासून स्वतंत्र झालेले किंवा आपल्याच भारतापासून खंडित झालेले पाकिस्तान किंवा बांगलादेशचं जर आपण उदाहरण घेतलं, तिथं घटनेची पायमल्ली झाली किंवा घटना पाहिजे त्या प्रमाणात अंमलबजावणी झाली नाही, म्हणून तिथे हुकुमशाहीने डोके वर काढले। जेवढं घटनेनं आपल्याला दिलं त्या घटनेची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या लोकशाहीमध्ये तेवढे दृष्टी नेतेही झाले। आज आपल्यात कितीही विसंवाद असला काही घटकामध्ये, तरी देश म्हणून जेव्हा लोकशाही प्रक्रियेचा आपण विचार करतो त्यावेळेस आपण सर्व एक होतो आणि आपण निपक्षपणे काम करतो। त्याचं श्रेय त्या घटना निर्मितीला आहे असं मला वाटतं। कारण प्रशासन ही निपक्षपणे, कारण प्रशासनामध्ये घटनेमध्ये असे प्रत्येक अंग निर्माण केलेलं आहे जे अंग सर्वोच्च कधीच नसतं। जरी सरकार म्हटलं आम्ही मोठे, तरी सरकारवर अंकुश ठेवायला न्यायालय असतं किंवा लोकशाहीमध्ये लोकनियुक्त सरकार करण्यासाठी, निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निर्वाचन आयोग आहे। या आयोगाचं घटनेमध्ये जे स्थान दिलेलं आहे घटनेनं, त्यामुळं निपक्षपणे काम करता येणं ह्या आयोगाला शक्य झालेलं आहे। त्यामुळं मला वाटतं ही लोकशाही जी परिपक्व होत आहे त्यामध्ये सर्वाधिक जर कोणाचं योगदान असेल तर ते घटनेचं आहे। आणि ज्या घटनाकारांनी, ज्या विचारवंतांनी याला आपल्या बुद्धीतून, आपल्या राजकीय अनुभवातून, मी म्हटलं घटना एका दिवसात होत नाही, पूर्ण भारत देशाचं सामाजिक ज्ञान असणं ही काही साधी गोष्ट नाही। आपल्या लाखांदूर तालुक्यात तुम्ही 40 वर्षापासून रहिवासी असाल
आणि सामाजिक भाष्य जर करा म्हटलं लाखांदूर तालुक्यावर तर तुम्ही सामाजिक भाष्य करू शकणार नाही, कारण तेवढा आपल्याला अभ्यास लागतो. फक्त जाती सांगितल्या म्हणजे सामाजिक भाष्य करता येत नाही. प्रत्येक समाजाच्या प्रतिबिंब मोठण्या इतपत आपलं चिंतनशील भाष्य असलं पाहिजे. अशा एवढ्या विविध पगड्या विविध जातीच्या देशामध्ये एवढी संवेदनशीलता ठेवून एक चांगली घटना निर्मिती केली आहे, त्याचं निश्चितच आपण खूप नशिबान आहोत असं मला वाटतं. आपण सर्व भारत देश नशिबान आहे. आणि निश्चित आता जशी अंमलबजावणी किंवा निर्मिती प्रक्रिया आहे त्याचं सविस्तर विवेचन आपले काकडे साहेब अत्यंत अभ्यासू आहे, ते निश्चित करतील. अंमलबजावणीच्या बाबतीत ही जे प्रश्न असतील तेही आपले मनोगत व्यक्त करतील. परंतु मला एक वाटतं, आपण असे विषय आयोजित करून एक परिपक्व लोकशाहीसाठी निश्चितपणे चांगलं काम करतो. एखादा परिसंवाद मुंबईत असणे आणि एखादा परिसंवाद लाखांदूरमध्ये असणे या देशाच्या विचार केला तर काहीच फरक नसतो. फक्त तिथं झगमगाट जास्त असतो, आमच्या इथे तो कमी असतो. विचारामध्ये काहीच नसतं. आपला एक भ्रम असतो, शहरातले खूप विचारी असतात, आपण अविचारी असतो. इंदिरा गांधी नेहमी म्हणायच्या, ग्रामीण भागातला मतदार हा इतर मतदारापेक्षा हुशार असतो, चतुर असतो, त्याच्या मनातला थांगपत्ता कधीच लागत नाही. इतका हा ग्रामीण भागातला मतदार हुशार असतो. लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी या ग्रामीण भागाला जेवढा हातभार लावलेला आहे तेवढं शहरी भागानं लावलेलं नाही. आजही मतदाराची तुम्ही टक्केवारी पहा, ही लोकशाही जिवंत राहण्यास जेवढा आपला भाग कुठल्याही क्षेत्र देशातला ग्रामीण भाग सहकार्य करतो तेवढं शहरी भाग करत नाही. म्हणजे आपलं योगदान, घटनेविषयीचं ज्ञान हे इतर आपल्या शहरापेक्षा जास्त असणं गरजेची आहे. शहरामध्ये असे विषय जर ठेवले घटनेविषयी खूप कमी उपस्थिती असते. ज्यांना कंपल्सरी असतात, शिक्षक प्राध्यापक हे ज्यांना कंपल्सरी असतात तेच उपस्थित राहतात. स्वतःहून स्वतःच्या मनानं येणारे शहरामध्ये खूप कमी प्रेक्षक असतात. अशा ह्याच्यामध्ये आपण इथे उपस्थिती दाखवून आपलं घटनेप्रती प्रेम आहे आणि लाखांदूर तालुक्यामध्ये जिवंत लोकशाही आहे, कारण इथे कोणत्याही प्रश्नाला आम्ही कधीच दडपून टाकत नाही. उपोषणाचे मार्ग, मोर्चाचे मार्ग सर्वांसाठी खुले आहेत. आपण पाहता पेंडाल आमच्या तहसील समोर कायमस्वरूपी असतो. सर्वजण म्हणतात तुमच्या इथे काय प्रश्न आहे, मी कधीच म्हणत नाही ते प्रश्न आहे. हे जिवंत लोकशाहीचं उत्तर आहे. सर्वांना वाव दिला पाहिजे, सर्वांचे प्रश्न काय आहेत हे पाहिलं पाहिजे, सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. म्हणून म्हणतो आमच्या तालुक्यामध्ये निश्चित जिवंत लोकशाही आहे. इथे सर्व पक्ष, सर्व धर्म, सर्व जाती आनंदानं नांदतात. कितीही संवाद असला तरी देशाच्या ऐक्याच्या वेळेस किंवा कुठल्याही सामाजिक ऐक्यावेळी आम्ही सर्व एक मनानं उभा टाकतो, नैसर्गिक आपत्ती असो की इतर कोणताही प्रश्न असो. आणि यामध्ये असे जे विविध आम्ही कार्यक्रम आयोजित करतो या कार्यक्रमाचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून हे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी बहुजन विद्यार्थी संघ आणि सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आणि असे कार्यक्रम उत्तरोत्तर होऊन हा संघ वाढत जावो आणि घटनेविषयीची सर्व जी काही लोकांच्या मनात अनभिज्ञता आहे ती सर्वांची दूर हो आणि एक प्रगत समाज, लोकशाही बळकट करणारा समाज तयार होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि मी तुम्हाला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे धन्यवाद मानतो आणि त्याला परत शुभेच्छा देऊन दोन शब्द संपवतो. धन्यवाद. मित्रो, आपल्या तालुक्याच्या जबाबदार व्यक्तीने म्हणजे तहसीलदार साहेबांनी जे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत त्यांना परत विनंती करतो की भारताचं जे संविधान आहे त्याची उद्देशिका काय आहे, तशी तुमच्यासाठी म्हणजे जी आपली प्रियांबल ज्याला उद्देशिका, पूर्वी तिला प्रास्ताविका म्हणत होते, याच्यासाठी सेक्रेटरी मंत्रालयामध्ये चर्चा झाली. ती प्रास्ताविका नाही, ती उद्देशिका आहे असं सांगण्यात आलं. आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ते उद्देशिका म्हणून छापलेलं आहे, प्रियांबलला उद्देशिका म्हणून छापलेलं आहे. मी आमचे पोटे साहेब तहसीलदार यांना विनंती करतो कारण आपल्या भारताची उद्देशिका काय म्हणते, प्रियांबल काय म्हणते त्याची तुमच्या समोर लावलेली आहेच. तरी पण मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या सर्वांसाठी वाचून दाखवावं जेणेकरून आपल्याला सगळ्यांना माहिती होईल. प्रस्ताविक आणि उद्देशिका. प्रस्ताविक म्हणजे प्रत्येक पुढे काय लिहिलेलं आहे मी त्याचं एक थोडक्यात विवेचन असतं किंवा कोणाचं भाष्य असतं. उद्देशिका म्हणजे त्या
संदर्भाचा उद्देश असतो. मी हा कार्यक्रम आयोजित केला याचा काहीतरी उद्देश आहे. प्रत्येक कार्यक्रमाचा, प्रत्येक चळवळीचा एक उद्देश असतो. तसंच ही घटना लिहिली, त्या घटनेचा जे प्रास्ताविक म्हणून आपण पूर्वीपार चालू होतं, खरं ते प्रास्ताविक नसून उद्देशच आहे. कारण त्यामध्ये पूर्ण घटनेचं प्रतिबिंब आहे. आपल्या देशाचा विकास हा कोणत्या दिशेला व्हावा याचं प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे. म्हणून त्याला आपण उद्देशिका, म्हणजे ह्या घटनेचा उद्देशच तो आहे. यामध्ये पहिल्याच पानावर लिहिलेलं आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रतिवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून सत्यप्रत अर्पण करीत आहोत. अत्यंत म्हणजे मानवी जीवनाला स्पर्श करणारे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे विचार घेऊन आर्थिक, सामाजिक ऐक्य किंवा समानता याचा सर्व विचार करून आपलं ही संविधान तयार झालेलं आहे. आणि त्याची जी उद्देशिका मी वाचलेली आहे तेच आता सांगितल्याप्रमाणे सर्व बाबींचं घटनेमध्ये चूक काढायचं म्हणजे खूप हे लागतं. म्हणजे घटनेत चूक नसते. बरेच जणांचा समज आहे घटना बदलली पाहिजे, हे केली पाहिजे. घटना किंवा कुठलाही ग्रंथ जे आपण धर्मग्रंथ म्हणून वापरतो त्यामध्ये चुका खूप कमी असतात. फक्त कालप्रत्वे जे काही नियमात बदल झालेला असतो तो फक्त त्या पद्धतीने आपण विचार करत नाही, त्यामुळे आपल्याला असे विचार सुचतात. असो तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. भारतीय स्वातंत्र्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला खूप महत्व आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला महत्व आहे, प्रत्येकाला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण कोणावर विचार लादू शकत नाही. त्यामुळं घटनेविषयी कोणाचं काही मत असेल, मी सांगतो त्यापेक्षा आपलंही कदाचित अभ्यासानुसार मत वेगळं असू शकतं, राजकीय ज्ञानानुसार आपलं मत व्यक्त असू शकतं. तरी पण आपलं भारत देश ज्या संविधानावर आधारित आहे ते संविधान अत्यंत परिपूर्ण असून हा भारतीय लोकशाही प्रबळ करण्यासाठी या संविधानाचं मोल बहुमोल आहे असं मला वाटतं. या प्रसंगी एवढंच सांगून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. बंधूंनो, आपल्या तहसीलदार साहेबांनी आपल्या समक्ष उद्देशिका आणि प्रास्ताविका या 2 शब्दांचा वैचारिक भेद काय आहे हे सुद्धा आपल्याला पटवून सांगितलेलं आहे. आणि संविधानाची उद्देशिका आपल्या समक्ष वाचून आणि समजवूनही सांगितलेली आहे. आपल्याला संविधान कशासाठी आहे हे आपल्याला नक्कीच समजलं असेल. बंधूंनो, या लाखांदूर या ठिकाणी आपण गेल्या 2000 सालापासून संविधानावर कार्यक्रम घेण्याचा एक उपक्रम चालू केलेला आहे. 2000 ला का तर 26 जानेवारी 1950 आणि 26 जानेवारी 2000 ला 50 वर्ष झालीत. 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1997 ला 50 वर्ष झालीत. हे दोन्ही उत्सव राष्ट्राचे उत्सव आहेत. पहिल्या उत्सवाच्या वेळेस म्हणजे स्वातंत्र्याच्या उत्सवाला जेव्हा 50 वर्ष झाली तेव्हा राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर सुद्धा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटामाटाने
वर्षभर चालला. मात्र 26 जानेवारी 1950 आणि 26 जानेवारी 2000 यालाही 50 वर्ष जेव्हा झालीत, तेव्हा आपल्या या संविधानाची जी 50 सुवर्ण जयंती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. हा प्रश्न मी माननीय आमदार साहेब नानाभाऊ पटोले, तत्कालीन खासदार माननीय नामदेवरावजी दिवठे आणि त्यावेळचे अध्यक्ष दिवंगत न्यायमूर्ती भाऊसाहेब वहाणे आणि त्यावेळेस प्रमुख वक्ते म्हणून जे उपस्थित होते ते आजही या स्टेजवर आहेत, आयुष्यमान ऍडव्होकेट संदेशजी भालेकर यांच्या समक्ष आम्ही प्रश्न मांडला होता की राष्ट्राचे 2 उत्सव असताना एकाच उत्सवाची सुवर्ण जयंती वर्षभर साजरी केल्या जाते, मात्र संविधानाची सुवर्ण जयंती का मनवल्या जात नाही. हा प्रश्न मी दोन्ही म्हणजे आमदाराला ना खासदाराला प्रश्न केलं. त्यावेळेस त्यांनी ते निरुत्तर झाले. मात्र एक असं मिळमिळीत उत्तर दिलं की म्हणे आपण करू, पण ते कधीच झालं नाही. तो आज मात्र आमदार महोदय भेटले, त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की कानेकरजी म्हणे तुम्ही या 26 जानेवारीला कार्यक्रम नका ठेवू, कारण मला किंवा आम्हाला भरपूर कामं असतात, त्यामुळे इथे येता येत नाही किंवा खूप त्रासाचे होते, म्हणून तुम्ही हे तारीख बदलवा, 27 घ्या किंवा अजून दुसऱ्या वेळेस घ्या. आम्ही त्यांना स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं आम्ही आमची डेट बदलवणार नाही, कारण त्या तारखेला महत्व आहे. तर म्हणे एखादा कुठे मध्ये तरी कार्यक्रम घ्या, आपण मिळून घेऊया, असं त्यांनी आयुष्यमान काकडे साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि हे प्रमुख पाहुणे आहेत, या सर्वांच्या समक्ष त्यांनी शब्द दिलेला आहे की आपण असा मोठा कार्यक्रम मिळून घेऊया. त्यांचे शब्द मी तुम्हाला सांगत आहे. बघूया आमदार साहेब किती सहकार्य देतात आणि असा मोठा कार्यक्रम मिळून घडवून आणतात. जो दिवस उगवेल तो धन्य. बंधूंनो, 26 पासून म्हणजे 2000 पासून हा कार्यक्रम मी राबवत आहे आणि फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन हे 2004 पासून चालू केलेलं आहे. बंधूंनो, पहिल्या वर्षी जो आम्ही कार्यक्रम ठेवला होता 2001 ला, तर त्याचा विषय होता भारतीय राज्यघटनेची फलश्रुती एक मीमांसा, अर्थात भारतीय राज्यघटनेने काय दिले व राज्यकर्त्यांनी काय केले. दुसऱ्या वर्षीचा विषय होता भारतीय संविधान, शासन, प्रशासन आणि नागरिक. तिसऱ्या वर्षी विषय होता भारतीय नागरिकांमध्ये संविधानिक नैतिकता रुजविण्यात साहित्यिकांची जबाबदारी काल, आज आणि उद्या. आणि रात्रीला समाज प्रबोधनपर सत्यपाल महाराज त्यांचं कीर्तन पण होतं. 26 जानेवारी 2006 ला विषय होता संविधानिक अज्ञान आणि बुद्धिजीवींची जबाबदारी. रात्रीला भीमगाथा हा कार्यक्रम होता. 26 जानेवारी 2007 ला फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये विषय आहे संविधान भारतीयांच्या आर्थिक विषमतेस जबाबदार घटक आणि उपाय. आणि 2008 ला आपण विषय ठेवलेला आहे संविधान, पार्श्वभूमी, निर्मिती प्रक्रिया आणि अंमलबजावणी. प्रत्येक वर्षी जे विषय ठेवलेले आहेत संविधानाला मुख्य ठेवून आपण विषय ठेवत आलेलो आहे, कारण लोकांना संविधान समजावं ही त्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. बंधूंनो, या देशातील काही लोक, आमदार पोटे साहेबांनी त्याचा उल्लेख केलेलाच आहे की काही लोक हे संविधानच फेका म्हणतात. संविधानामध्ये ज्या दुरुस्त्या झालेल्या आहेत जवळपास 93, तर म्हणतात की संविधानच खराब आहे. ज्यांना अक्कल नाही तेही लोक म्हणतात संविधानाला जर 50 वर्ष झाली तर ते जुनी झाली, तिला फेकलं पाहिजे. मी त्यांना प्रश्न करतो या ठिकाणातून, अरे तुम्ही संविधानाचा अभ्यास केला आहात का?
आणि संविधानामध्ये काय चूक आहे? संविधानाच्या 368व्या कलमामध्ये व्यवस्था केलेली आहे की जर संविधान ती कुठली कलम आपल्याला अडचणीची असेल त्याच्यामधला काही भाग काढता येते किंवा त्याच्यातला काही भाग त्यामध्ये टाकता येते, ऍड करता येते. परंतु संविधान फेकण्याची भाषा करणाऱ्या लोकांनो, संविधानामध्ये अशी व्यवस्था आहे का की संविधान फेकण्याची? अरे तुम्ही लोकशाही असल्यामुळे एवढा शब्द तरी बोलू शकता. हुकुमशाही असली असती तर तुमची जीभ त्याच वेळी छाटल्या गेली असती. म्हणून म्हणलो संविधानाची माहिती लोकांपर्यंत जावी याच्यासाठी आम्ही हे 26 जानेवारीलाच कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही आयोजित करत आहोत. तुम्हाला संविधान समजावं, आपल्या संविधानामध्ये आपल्या भल्याचं नेमकं काय आहे बंधून हे तुम्हाला जरी माहिती कळली तरी माझ्यासाठी पुरे होईल एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मी आपला वेळ अधिक घेत नाही. बंधूंनो, संविधानाच्या संदर्भात आणि आमच्या देशवासियांना खरी माहिती लोकांपर्यंत जावी यासाठी मी माझ्या छोट्याशा डोक्यामध्ये जशा काही कल्पना येतात, चुकू शकत असेल आपण मला त्या उदार अंतकरणानं माफ करावं, पण वाईटासाठी मी करत नाही. कदाचित चुकून वाईट परिणाम होत असेल कदाचित आपल्यावर तर मला माफ करा. मी यावर्षी एक निबंध स्पर्धा ठेवली होती. त्या निबंध स्पर्धेचा विषय होता इंग्रजांचे आगमन आणि मूलनिवासी भारतीयांना इंग्रजांचे आगमन मूलनिवासी भारतीयांना हितकारक की अहितकारक. आजपर्यंत आम्ही क्रमिक पुस्तकामधून शिकलो की इंग्रज आले आणि देशाचा सत्यानाश केला. बंधूंनो, इंग्रज इथे आले चुंबा घेण्यासाठी नाही आले, ते राज्य करण्यासाठी आले. ते तर आपला राज्य करणारच, परंतु त्याबरोबरच त्यांनी जे काही आम्हाला दिलं त्याच्याविषयी मात्र सामाजिक स्टेजवरून कधी चर्चा होत नाही आणि झालेल्याही आहेत. होत नाही माझं म्हणणं चुकतंय, परंतु ठिकठिकाणी शहरामध्ये याच्या चर्चा होत आहेत, परंतु आपल्या खेड्यामध्ये याची माहिती होत नाही. म्हणून आम्ही हा एक विषय ठेवला आणि या विषयाला आमच्या पत्रकार बंधूंनी छानपैकी प्रसिद्धी दिली. मी त्यांचा आभारी आहे. तर या निबंध स्पर्धेला जो प्रतिसाद मिळाला, अमरावतीवरून निबंध आला, गोंदियावरून निबंध आला, भंडारा जिल्ह्यामधून म्हणजे प्रॉपर भंडाऱ्यामधून निबंध आला आणि अर्जुनीवरून निबंध 3 विद्यार्थ्यांनी निबंध पाठवला आणि लाखांदूर मधील सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर असे 29 निबंध आमच्याकडे प्राप्त झाले. ते निबंध तपासून देण्याचे कार्य झेडपी ज्युनियर कॉलेज अर्जुनी मोरगाव येथील प्राध्यापक उद्धवजी रंगारी यांनी ते पेपर तपासून देण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे, आम्ही घोषित केलं होतं की ज्यांना प्रथम क्रमांक ज्यांना मिळेल त्यांना 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. द्वितीय जो येईल त्याला 300 रुपये आणि जो तृतीय येईल त्याला 300 रुपयाचं पारितोषिक आम्ही देऊया. आणि त्याप्रमाणे हे जर मंडळी आली असेल, मी नाव घेतो, त्यांनी इथे यावं आणि त्यांनी मान्यवर लोकांच्या हस्ते आपलं पारितोषिक घेऊन जावं. पहिल्या नंबरचे आहेत अजय देवराम शहारे मांडळ. ते जर आले असतील तर त्यांनी स्टेजवर यावं. आले का? आले का रे? नाही आलं? या. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला त्यांचं जे 500 रुपयाचं बक्षीस आहे आम्ही या संविधानासह त्यांना देत आहोत.